वेलकम बॅक टू माय चॅनेल. नवीन व्हिडिओमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आम्ही आता शिवजयंती आहे ना, तर किल्ल्याची सगळी साफसफाई वगैरे चालू आहे. आणि हा किल्ला मस्त आहे, पांड्याचा किल्ला आहे. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जरूर करा. आणि व्हिडिओ खूप छान आहे. त्यांचं पोरगा तुम्हाला पण मस्त परंडा तालुक्यात धाराशिव जिल्ह्यातील हा किल्ला आहे. मस्त आहे, सगळी साफसफाई वगैरे करत आहे, चालू आहे. शिवजयंती निमित्त जय्यत तयारी चालू आहे आता सध्या तरी. मोठी मिरवणूक वगैरे असते. चिरेबंदी तिथले नक्षी दाखव, ते काय असेल बरं नक्षी? किती छान आहे ना दगडावर. इथे तोफा आहे तेवढा, आणखी तोफा चिरेबंदीमध्ये. त्यातून लढाई करत असणार आहेत ते पहिल्या काळात. नाही, हे पहिले नव्हतं, आत्ता ठेवलेत हे, माहिती का? हे पूर्वी नव्हतं हे आत्ता ठेवले. मला आत्ता दिसायला लागले. मी येत होते ना सारखं, त्यावेळेस नव्हतं. पण दाखवत काय काहीतरी हे असेल, काय म्हणतात त्याला बरं? होय, परवाना काय असेल तेव्हा खेळ घेतली. छान आहे दरवाजे. सैनिक लढायला आले ना की असं असतं. इकडून साखळी, लोखंडी साखळी तर केवढी मोठी आहे, खूप मोठी आहे लोखंडी साखळी. ते बघा, हत्ती वगैरे आली ना असं मारायला त्याचा यूज करत असणार पहिल्या काळी, पूर्वीच्या काळी. फार जुनं झालंय आता ह्याला. ते सेफ्टीसाठी लोखंड मारून घेतलं होतं, पण ह्यांनी नीट करून घेतलंय सगळं. नाही तर सगळं हे झालं होतं, पडलं होतं सगळं, तर नीट करून घेतलंय आता बसण्यासाठी. आणि इथं एक विशेष, इकडे दाखव. इथं एक विशेष म्हणजे महादेवाचं मंदिर आहे आणि गणपतीच्या पण मूर्त्या आहेत इथं. आणि देवीचं पण मंदिर आहे, महालक्ष्मीचं. केवढी मोठी भिंत आहे. श्रावण महिना आणि महाशिवरात्री श्रावण महिना असला ना त्या महिन्यात येत असतो इथे. खूप गर्दी असते श्रावण महिन्यात. आणि महाशिवरात्री आहेच आता 26 तारखेला, त्यावेळेस खूप गर्दी असणार आहे इथे. खूप गर्दी असते त्यावेळेस. दाखवायची भिंत केवढी उंच असेल, किती फीट उंच असेल बरं याची. बघा किती मजली होईल रे याच्यामध्ये? 4 मजली होईल ना, 4-5 मजली घर म्हणल्यावर होईल की. हा, त्याचं नाही करत साफसफाई. आपण चाललेला आहोत आता महादेवाच्या मंदिराकडे. मस्त आहे महादेवाचं मंदिरही इथलं. हा, इथं कधी म्हणजे ते महाशिवरात्री दिवशी तापाचा कार्यक्रम दाखवतात ना, ते लोक येते तिथं. एक लोक यायला. शिवाजी महाराजांच्या काळातला आहे हा किल्ला, परंड्याचा किल्ला आहे हा. बघण्यासारखं आहे, मस्त आहे. पावसात खूप छान वाटतं बघायला. श्रावण महिन्यात म्हणावं लागेल.
साफसफाई इकडली राहिली साफसफाई म्हणायची ती चिपकाटी आहे तशीच. तिथं काहीतरी लिहिलंय होय. काय लिहिलंय? तिथे काय थांब दाखवायचं. दाखव. चित्र आहे कशाच तरी. इतक्या लांब जातो का? चल. हे काय इथंच आहे. काय लिहिलंय? चित्र आहे कशाच तरी. हे काय दगडावर कोरलेलं मूर्ती आहेत. मूर्त्या. हाय फ्रेंड, हे बघा महादेवाचं मंदिर आलेलं आहे. तर इथं श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला भरपूर गर्दी असते. मंडप वगैरे टाकलेला असतो, जेवण वगैरे असतं इथं. मी येत असते दरवर्षी श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला गर्दी असते. दर्शन सुद्धा भेटत नाही इथं. पाया पडते तेवढे सरकतो. पाया पडते त्यालाच विचारलं साप येत असतो. घे. पाया पडता इथं इकडे लाग. हे महादेवाचं मंदिर आहे. आता लॉक लावलंय ह्याला. इकडे ये. कुलूप देऊन मी त्याचे पण पाया पडायचे असतात. इकडे बसत नाही. कसं करावं? काहीतरी पिवळं आहे ना तुझी. काय पाहिजे नाही काहीच. वरी घे मान. ती नाही खाली ठेवायचं, तसंच वरी घ्यायचं. मान वरी घे की. माझ्याकडे टाकव की मुंडक. वरती चालले आता आम्ही व्हिडिओ शूट करण्यासाठी. आता माझ्या हातात तलवार तलवार आहे आता. शेअर करून व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जरूर करा. पप्पा आले नाही तुझे. हा पायऱ्या वडून जायचं आपल्याला. पायऱ्या चढून जायचं आपल्याला. गड हो एवढ्याच पायऱ्या चढताना असं तलवार घेऊन चांगलं वाटेल ना कुठे. चांगलं वाटेल. पुन्हा येते तर मागणं काय करतो. दर तलवार तर हातात. हाय फ्रेंड, हे बघा ही तोफ आहे. परंडा किल्ल्यातील तोफ. त्यामुळे कशी नटली आमची जिजाऊ. हाय 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 हाय. नजर लागन पिवडीला आता. हा काय सुंदर दिसायली. काय झालं तसेच काय सुंदर दिसायली. ती चंद्र मावळतीला आलाय आता. सूर्य मावळतीला आलाय. सॉरी. ॲटमॉस्फिअर मस्त दिसतंय सगळीकडे ना. हो 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 हो. कशी दिसते आमची जिजाऊ. शूज घालून बसली का नाही मेहंदी दिसली असते पिवडे. ही तोप आहे. तांब्याची तोप आहे. तांब्याची. हा उतर. हे सिम्बॉल कशाचं काही माहित नाही. तिला सांभाळ. वाह 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 वाह, क्या बात है. हमारे जीजाऊ बहुत अच्छी दिख रही. हाँ बस की थांब. ही सिंह कोणतरी कापून नेलाय. चोरी केली कोणतरी. मस्त असा दिसतंय परंडा इथून. हे गोल हे सगळ्यात वरचं आहे. हे तिकडे जाऊ नको. सगळ्यात वरचं वरतून दिसतंय असं छान.
आणि बघा इथं प्याव कसं आहे खाली, एखादं लहान लेकरू जाईल का नाही तसंच. झेंडा वंदनला झेंडा फडकवते तिथं, कलर वगैरे दिला इथं सगळं. हे आमचा पप्पी आहे. हा बसायचं बघा ही शिवाजीने गुडघा दिलेला. हाय फ्रेंड, कसे आहात तुम्ही? तर हे बघा आम्ही वरच्या टोकाला आलोय, म्हणजे वरती आलोय सॉरी. वरती तोफ आहे आणि झेंडा वगैरे फडकवतात. तर झेंडा वंदन दिवशी 15 ऑगस्टला 26 जानेवारीला प्रत्येक किल्ल्यावर फडकवतच असणार आहेत. आणि हा तांब्याचा तोफ आहे मोठा, अशा पद्धतीने बनवलेला आहे. डिझाईन वगैरे काय असेल ते इथं काय संस्कृत मधून बहुतेक उर्दू मधून लिहिले काय की मला वाटतं याच्यावर. उर्दू मधूनच लिहिलेलं आहे याच्यावर तर सगळं. हे सिम्बॉल बी त्यांच्याच ह्याच्यामधले असं वाटतंय. आहे सिंहाचं मुंडकं कापून नेलेलं आहे कोणतरी. तांब्याचं आहे. असं बसा बस बस. कशी दिसते आमची जिजाऊ? मस्त दिसते ना जिजाऊ? केवढी छोटीशी आहे बघा. मेहंदी दाखव रे बाळा. वाव किती छान. अगं थांब ना, लय क्यूट दिसायला लागली. थांब ना. वाव किती सुंदर दिसायला लागली. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जरूर करा. बसवर या तिला. बसा. अरे अरे अरे, टकडक टकडक घोडा आला, टकडक टकडक घोडा आला. टकडक टकडक घोडा आला. कसा आहे? बूट पण घालते घालते बूट. बरोबर आहे. किती उंची बघा, जास्त उंची. तर उतरायला आम्ही आता घरी चाललो परतीच्या मार्गाला. अरे बापरे, पिऊ हळूच बर का. पडायचं तुझा छोटीशी जाऊ आमची. मम्मी तुझं मोबाईल खाली पडायचं. मोबाईलची काळजी पडली, स्वतःच नाही बघितलं का काळजी.